महत्वाचा किस्सा म्हणजे आज माझ्यासोबत एक कॉम्पिटिशनला जेसीबी. आता तो जो कॉम्पिटिशनला जेसीबी आहे तो मी तिथे गेल्यानंतर दाखवतो. गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळचे 9 वाजलेत आणि कालच्या साईडवरती आपण परत आलेलो आहे. म्हणजे मी आणि आपला जेसीबी तर काल इथंच पार्क केलेला होता. पोकलॅन पण चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचा किस्सा म्हणजे आज माझ्यासोबत एक कॉम्पिटिशनला जेसीबी. आता तो जो कॉम्पिटिशनला जेसीबी आहे तो मी तिथे गेल्यानंतर दाखवतो. आपल्या जेसीबी मध्ये डिझेल एकदम ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. सो आता पंपावरती जायचं, डिझेल टाकायचंय आणि शेड डायरेक्ट स्कॅनरवरती पैसे पाठवणार आहे. सो मग मी फक्त जाऊन तिथं डिझेल वगैरे टाकून टाकी फुल करून येणार आहे. तोपर्यंत पोकलॅन वाले आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. मी आल्यानंतर मग मी पण त्याच्यामध्ये सामील होणार आहे. पेट्रोल पंपावरती आलोय आणि आपण 5,000चं डिझेल त्याच्यामध्ये टाकायचं ठरवलंय. कारण शेठ बोलले की 5,000चं टाक, 2 दिवस चालून जाईल. आता एवढं डिझेल टाकलं की परत मग आपल्याला आपल्या त्या साईडवरती जायचंय. सो डिझेल टाकून वगैरे सगळं झालंय आणि आता आपल्याला जायचं आपल्या साईडवरती. एक 5 पॉईंट डिझेल आले, एवढं डिझेल आले, त्याच्यात दिसत नाही. हा, एक 5 पॉईंट डिझेल आले आणि डिझेलचं सगळं फोटो वगैरे सगळं आमच्या शेटला पाठवलं. हे वालं बिल पण घेतलं. उगाच काय भाई, आपल्या इमानदारीवरती कोणी शक नको घ्यायला. कसं असतं, आपलं सगळं केलं तरी चालेल, एकदा माणसाची इज्जत गेली ना ती परत येत नाही. त्यामुळं छोट्याशा एक 5-50 रुपये 100 रुपयाचा झोल होतो. बाकी ऑपरेटर लोक, ड्रायव्हर लोक असं करतात. त्यामुळे बाकीचे जे इमानदार राहतात त्यांची बदनामी होते. आपण तर कधी असं केलं नाही आणि असं करणार पण नाही. साईडवर जायच्या आधी भूक लागली होती मला खूप, कारण घरून लवकर निघालो होतो. डिझेल वगैरे टाकायला यायचं होतं, थोडीशी धावपळ झाली. पण शेवटी उशीर झाला तो झालाच. पण आता पाठीमागच्या साईडला तिथं छान पोहे वगैरे भेटतात. सो पोहे वगैरे खाल्ले आणि नाव आता आपल्याला पुढे जायचंय. अजून तो कोणाचा फोन नाही आला, कारण सगळे आज संडे असल्यामुळे सगळे सुस्त झालेले आहेत. चला आता तिथं साईडवरती जाऊ, म्हणजे आपलं काम चालू करायचंय. दुपारचे 2 वाजलेत आणि येण्यासारखं निवांत बसलोय मी. मस्तपैकी निवांत बसलोय. त्याचं कारण एकच आहे की ह्या साईडचं जे लेवल करायचं होतं ते सगळं फायनल झालंय. आणि त्याच्यामध्ये 1 मिनिट जरा सरळ बसतो. हा, तर त्याच्यामध्ये गडबड अशी झाली आहे की ह्या साईडचं फायनल झालंय आणि ह्या साईडला सगळं मटेरियल पडलेलं आहे. हेवाला जे हे सगळं मटेरियल दिसतंय ना, त्यावाला मटेरियल पडलेलं आहे. आणि माझ्यासोबत जो जेसीबी काम करत होता ना, त्याच्या जागी हा मला रोलर आलाय कॉम्पिटिशनला. माझ्यासोबत असं काय होतं मला माहित नाही, पण तो वाला जो जेसीबी आहे तो बाहेरच्या साईडला काम करतोय. रोलर आतमध्ये मारून घेतलाय. आता ह्याच्यावरती अजून एक लेअर येणार आहे जीएसबीचा. इथं हे जे मुरुम लेवल झालंय ना, ह्याच्यावरती अजून एक मुरुमच जीएसबीचा म्हणजे खडी वगैरे छोटा असं मटेरियल असतं, सगळं मिक्स असतं. त्याचा एक लेअर येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 150 mm लेवल काढायची. आणि मला वाटलं होतं आज येईल जीएसबी ती, म्हणजे मग आमचं काम पण चालू आहे. पण असं झालं की जीएसबी पण उद्या येणार आहे. तर आता ते सुपरवायझर गेले जेवायला, ते आल्यानंतर मग आता सांगतील पुढचं काय काम आहे. तोपर्यंत तर निवांतच बसायचंय. तर थोडंसं काम बाकी होतं. ह्या साईडला 1-2 दगड होते. हा वाला दगड एकदम मोठा होता, सो त्याला काढून टाकलं बाहेर. आणि आता जे मी काल तुम्हाला बोललो होतो ना की हे राफ्ट वगैरे भरायचं काम चालू होणार आहे. सो दुपारी सगळ्या लेबर लोकांनी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर मग ते राफ्ट वगैरे भरायला पण चालू केले. आता याच्यानंतर ते सुपरवायझर येणार होते, ते पण आले नाही. आणि उद्याचं कामाचं प्लॅनिंग आहे. सो इकडं काम आहे का नाही हे पण माहित नाही, कारण आता इथं हे सगळं मटेरियल वगैरे पडलंय. हे काच आपली फिल्मिंग असल्यामुळे दिसत नाही थोडंफार, पण हे सगळं मटेरियल वगैरे पडलंय. आणि उद्या मग काय काम असणार आहे असं वाटतंय. कारण सकाळी मला ते बोलत होते की लवकर लवकर घाई करा, काम कम्प्लीट करायचंय असं तसं. आणि आता दुपार होत आली तर मला कामाचं काही नियोजन नाही. मी असं असतं कधी कधी साईडवरती असं सगळेजण म्हणतात की काम लवकर आवरायचंय आणि वेळेत काम पूर्ण करून दिलं की पुढचं काम प्लॅनिंग वगैरे काहीच नसतं कामाचं. म्हणजे काम नाहीये असं नाहीये, सध्या प्लॅनिंग नाही काहीच कामाचं. कारण पीबी वाल्यांचं काम अजून बाकी आहे ना. पीबी म्हणजे ह्यांचं जे हे मेटलचे वगैरे जे कॉलम वगैरे हे जे शेडचं स्ट्रक्चर आहे ना, हे अजून सगळं उभं राहिलं नाहीये.
मग आपलं पण त्यांचं मटेरियल सगळं आतमध्ये पडलंय, मग माझं सगळं हे मुरमाचं लेवल वगैरे करायचं, मी कसं काम करणार. आता तरी त्यांचं हे सगळं पंप मागच्या वेळी तर ते याचा RMCचा जो पंप असतो ना कॉन्क्रीटचा, तो वाला आणला होता. ह्यावेळी फक्त यांनी RMCने भरतात, कारण आता तिथं काल मी जिथं हायवा लोड करत होतो ना, तिथं सगळं ते मटेरियल भरून ह्या साईडला आणून टाकत होते. म्हणजे आता RMCची गाडी वगैरे प्रॉपर लागते. आता त्यांना कॉल करतो परत एकदा, कारण ते बोलले होते की अर्धा तासात येतो मी. अर्धा तास होऊन गेले. जे एक्स्ट्रा काम राहिलं होतं ते, म्हणजे जे पेंडिंग काम राहिलं होतं ते पण करून टाकले. आता मग त्यांना कॉल केला की मग ते आल्यानंतर समजेल आता पुढे काय काम करायचं ते. सुपरवायझर येईपर्यंत माझ्याकडे एक काम आहे. मला आता आठवण आली की हे वालं जे मटेरियल आहे ना आपण खाली टाकलेलं, हे सगळं त्या साईडला लेवल करायचंय. कारण इथं हे वालं शेड आणि ते वाली शेड हे नंतर एकत्र करणार आहेत ते. कारण आता जरी खालच्या साईडला जे आहे ना ते राफ्ट वगैरे तिथं ते, आणि ही वाली जी कंपनी, ही जर्मन कंपनी, त्याचे पण पार्ट सगळे जे त्यांच्या मशिनरीज आहेत ना ते सगळं इन्स्टॉलेशन होणार आहे. आणि त्याला व्हायब्रेशन खूप असतं असं ते सांगत होते. त्यामुळे मग हे एवढं सगळं मजबूत राफ्ट वगैरे त्यांनी तयार केलेले आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या, पण त्या साईडवरती एवढा आवाज आहे ना, व्हायब्रेटर वगैरे सगळं चालू आहे, त्यामुळे मला व्यवस्थित तिथं शूट पण नाही करता येणार. पण आता हे वालं जे मटेरियल आहे ना, हे आता ते येईपर्यंत मग JCB बंद ठेवण्यापेक्षा हे वालं जे मटेरियल आहे हे सगळं लेवल करून घेतो. म्हणजे ऍटलिस्ट ते तरी काम होईल ना, बसण्यापेक्षा मग तेवढं काम केलेलं कधीही चांगलं आहे. आता माझ्यासोबत रोलरवाला पण बसून आहे, क्रेनवाला पण उभा आहे, मागच्या साईडला पोकलॅन पण उभं आहे, हे सगळेजण उभे आहेत. मला तर काम भेटलंय, मी माझं काम चालू करतो. कारण इथं हावर बेसिस वरती काम चालू असतं ना. मग आपलं JCB बंद ठेवलं की मग आपलं टायमिंग बंद म्हणजे मग पैसे पण कमी भेटणार. मला नाही कमी भेटणार, मला तर माझी सॅलरी भेटणार, पण जे ओनर आहेत JCBचे त्यांना मग लॉस होणार. मग आपण कामाचेच पैसे घेतो, मग आपण बसून कशाला राहायचं ना. दुपारच्या जवळजवळ 4 वाजत आलेत आणि ऊन एवढं आहे साईडवरती की प्रमाणाच्या बाहेर. त्यात पण मी सकाळी जसं सांगितलं ना तुम्हाला की माझ्यासोबत अजून एक JCB आहे मनोतूचा, तो वाला हा JCB आहे माझ्यासोबत. हे पण काम करतात आहे आणि हायवा दनादन आणून मटेरियल लागतं आम्हाला. हे वाला जे आहे ह्याच्या खाली थोडंसं एक अर्धा फूट खाली ठेवून ते सगळं खड्डा भरायचं. काल तर पोकलॅन होतं, कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, काल तर संध्याकाळी पोकलॅन काम करत होते इथं. पण आता मी आणि समोरचा जो JCB हा जो JCB आहे ना, ह्याच्याबद्दल तुमचं काय सांगणं आहे जरा मला, जर काही माहिती असेल तुम्हाला तर मला कमेंट मध्ये सांगा. पण हा वाला जो JCB आहे ना बऱ्यापैकी स्वस्तात भेटतो म्हणून लोक घेतात, पण याचा जर परफॉर्मन्स बघितला ना एवढं काहीच खास नाही. जाऊ दे, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. जसं शेडच्या आतमध्ये कंपनीच्या आतमध्ये लेवल करताना झालं होतं ना, तसं सेम किस्सा परत इथं आता झालाय. सुपरवायझर आले, थोडंसं प्लॅन मध्ये परत चेंज केलं. आता ते जे आहे ना मटेरियल ते मला लोडरनी, म्हणजे काम तिथंच आहे पण त्याचं थोडंसं जे कामाची पद्धत आहे ना ती सगळी चेंज केली. आणि त्याच्यामुळे आता तेवढ्यासाठी मला परत मशीन इकडून घेऊन जायचंय आणि मला 2 वेळा काम उलट करायला लावलं. म्हणून मग त्या कॉम्पिटिशन मध्ये मे बी मी हारल्यासारखं जाणवतोय. ठीक आहे, कामाचा पार्ट होता, त्याच्यामध्ये काय हार जीत काय एवढं काय असं नसतं ना. तर आता ते त्यांचं काम फायनल करून बसलेत आणि मला माझं काम फायनल करायचंय, कारण त्यांनी त्या साईडचं सगळं बॅक फिलिंग करून घेतलंय. माझं फक्त काम बाकी आहे, कारण मी आतमध्ये पण काम केलं ना. आतमध्ये माझं लेवलचं काम केलं होतं आणि ते सकाळपासून ह्याच साईडला काम करत होते. माझं मग लेवलचं फायनल केलं, मी लेवल चेक करून घेतलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि त्याच्यानंतर मग इकडं आलो. संध्याकाळचे 7 वाजले, आमचं सगळं काम वगैरे बंद झाले आणि आमच्या फर्म मध्ये म्हणजे आमच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये त्या दिवशी एक कॉन्क्रीट मिक्सर आणला होता. सो आज मी आणि आमच्या आकाश सर एक पिकअप घ्यायला आलोय. म्हणजे ऑलरेडी ती घेतलेली होती, पाठीमागचं ते बॉडी वगैरे बनवायचं काम बाकी होतं. जसं आता उद्या ह्याची पण पूजा होईल साईडवरती
आणि उद्या आपल्याला ते जे आतमधलं ट्रे मिक्स करायचं आहे त्याच्यासाठी GSB येणार आहे, खडी वगैरे जे बारीक मटेरियल आहे ना ते येणार आहे. सो ते लेवल करायचं उद्या काम चालू असणार आहे आपल्या. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटेल. आजचा ब्लॉग इथंच एंड करू, भेटू तुझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. ले 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 ले